अहो होय की, ही तर आमच्याच घरातली मूर्ती आहे. पण माझं अख्खं घर जळून राख झालं आणि ही मूर्ती इथं कशी काय आली? चमत्कारच झाला म्हणायचं. दत्तोबाचं अख्खं घर जळालं, पण विठ्ठल रुक्माईची मूर्ती वाचली बघा. बघा, यांनाही पटलंय. हा, आत्तोबा, सुशीलाबाई आणि इंदू आमच्याकडे राहायला येतील. शकुंतला, तू ठरवलं हा? घरातली मोठी माणसं काय मेली आहेत का? अहो मोठे बाई, असं का बोलताय तुम्ही? असं का बोलता म्हणजे? आता एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी कोणाला विचारलंस का तू? मला विचारलंस? यांना विचारलंस? फक्त तुझ्या नवऱ्याला विचारलंस? तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे झालं का? हा अधिकार तुला दिला कोणी? अहो मोठ्या बाई, त्यांची अडचण पाहतोय ना आपण. बाई, खूप मोठी संत झालीस ग तू. मग तसं म्हणलं ना तर जगात खूप लोकांना अडचणी आहेत. सगळ्यांना आपल्या वाड्यात आणून बसवणार आहेस का तू? ते पण मला न विचारता. मोठ्या बाई, मला खरंच माफ करा. ते तुमचं अगदी बरोबर आहे. मी असा निर्णय घेणं ते तुम्हाला विचारायला हवं होतं एकदा. हा, पण आपल्याकडे जागा आहे. आपण त्यांना संकट काळात मदत करायला पाहिजे, आधार द्यायला पाहिजे. या सगळ्यांचा ठेका काय आपण घेऊन ठेवलाय काय? काय ज्योतिबा, तुमच्याकडे काही जागा नाही हा यांना ठेवायला? ओ दौलतप्पा, एवढं मोठं घर आहे ना तुमचं, तुमच्या घरी घेऊन जा की. आणि नसेल ना तुम्हाला न्यायचं तर पंचायतीचं ऑफिस आहेस की. अहो ऑफिस आहे ते. मग अहो पण मोठे बाई कशाला तिकडं? आपल्याकडे आहे की जागा. आणि एखाद्याला संकट काळात मदत करणं पुण्याचं काम आहे, नाही का? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का का मी पापी आहे, पाप करते म्हणून? नाही नाही. आणि या सगळ्या आपण मध्ये तुम्ही दोघ जण असाल, आम्ही नाही. हा, नाही तर एक काम करूया, आपण सगळे मिळून पुण्याचं काम करूया. पाप वाढलंय, कुणाच्या तरी पापाची शिक्षा तो भोगतोय. सगळ्यांनी पैसे काढा, आपण एक धर्मशाळा काढू आणि त्या धर्मशाळेत यांना ठेवून देऊया. मी माझ्याकडनं 50 रुपये देते. पण मोठ्या बाई, अहो शकुंतला, तू काय मुद्दाम करतेस का ग? का मुद्दाम करतेस का शकुंतला? तुला तर माहिती मला ही अपिशी कार्टी आवडत नाही. हिची सावली सुद्धा आपल्या वाड्यावरती मला नकोय. पोरगी जन्माला आली
आणि आपल्या आई बापाला पण हान. ज्या लोकांनी सांभाळलं त्यांचं घर जाळलं. ही ब्या जर आमच्या घरामध्ये आली ना तर अख्ख्या घरात राहते. तुम्ही बाकी काय पण बोला, मी कपून घेईन, पण इंदू बद्दल असं काही रॉंग बोलायचं नाही. ए मध्ये बोलशील ना माठीत धपाटा बुडाली ना. मारा मारा मला चालेल, पण मी हेच बोलणार. ए यपा लहानांनी लहानांसारखंच वागायचं. हा मग मोठ्यांनी पण मोठ्यांसारखं वागलं पाहिजे. मोठ्या बाई हे तुम्हाला आधी कळालं पाहिजे. ए बाबो ए आमचं पोरग हिच्या शेजारी उभं राहिलं तर मती गुंग झाल्यासारखं बोलायला लागलंय. बाजूला हाय येऊ दे ना इंदूला आपल्या घरी. इकडे इकडे या आधी. आदू आणलास तर खबरदार, थांब तिथंच, आपलं पण घर आहे ते. असं आहे का? हे पा काही झालं ना तरी या पोरीला मी आमच्या वाड्यामध्ये येऊ द्यायची नाही, आधीच सांगून ठेवते. कुणाच्या तरी पापाची शिक्षा तू भोगतोय. पुण्यकार नेकेकार. आणि ज्यांना पुण्य कमवायची हौस असेल ना त्यांनी या पोरीला आपापल्या घरी घेऊन जा. नाही तर एक काम करा ना, या पोरीला अनाथ आश्रमात ठेवून द्या. झाला विषय संपला. मोठ्या बाई सर, काय हात जोडतो तुम्हाला. एक वेळ तुम्हाला आम्हाला घरात घ्यायचं नाही ना, नका घेऊ, पण इंदू बद्दल एवढा राग करू नका. देवाचं लेकरू आहे ते, त्याच्यामुळे कुणाचंच वाईट व्हायचं नाही. कधी झालं तर एखाद्याला पुण्यच मिळेल. मिळालं ना आपल्याला पुण्य. ते अख्खा घराची राख रांगोळी केली, पुण्य मिळालं म्हणे. अगं ती तुझ्या जाचामुळेच झालंय. किती तरच देतेस आपल्या इंदूला तू. हा तुझ्यामुळेच आज ही येळ आली आपल्यावर. मलाच बोला तुम्ही आता. एक गप गप. सुशिले तुझ्या नवऱ्याला सांग इथं आश्रिते गावात तवा आश्रितासारखंच राहायचं. मोठ्या बाईला आडवं जायचं काम करायचं नाही. मोठ्या बाई आहो असं नका म्हणू त्यांना. शकुंतला मी मोठी आहे हे लक्षात घेऊन बोलायचं. आपलं घर म्हणजे काही धर्मशाळा नाही कुणाला पण घरात घ्यायला. आनंदी बस. नाही कोणी राजी तेव्हा निर्णय घेईल हा अंताजी. हा तू पानं पिसलीस, आता हुकूम मी बोलणार. ए दत्तोबा, हे सामान उचल आणि आपल्या वाड्यात नेऊन टाक. हो काय बोलताय?
हा इतक्या वेळेचे तू करायला पाहिजे ते मी करतोय. 3 माणसं जड नाहीत आपल्याला. पण ए आनंदी, दान पुण्याच्या कामात खोडा घालायचा नाही, कळलं? अंताजी म्हणतो, दान पुण्याच्या कामामध्ये जो येईल आडवा त्याला बेदम तोडवा. आणि विठूची वाडी, जमीन जुमला, शेती, संपत्ती, सोनं नाणं हे कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी. हा एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. रामकृष्ण रामकृष्ण हरी. परत लय उपकार झाले बघा. व्यंकोबा, दिग्रसकर खानदानाची परंपरा आहे. हा दान पुण्याच्या कामामध्ये आपण माग हटत नसतो. भाऊजी खूप आभार तुमचे. अगं खानदानी आपण उभे का. माझा विठुराया. गोपाळ, आमच्या घरची विठ्ठल आणि रुक्माई. आतू, आमच्या घरची विठ्ठल आणि रुक्माई. आत्तोबा, आपल्या घरची विठ्ठल आणि रुक्माई. व्यंकू महाराज, आमच्या घरची विठ्ठल आणि रुक्माई. काय चालू नाही. अहो की ही तर आमच्याच घरातली मूर्ती आहे. पण माझा घर जळून राग झालं आणि ही मूर्ती इथं कशी काय आली? चमत्कारच झाला म्हणायचं. दत्तोबाचं अख्खं घर जळालं, पण विठ्ठल रुक्माईची मूर्ती वाचली बघा. विठुराया, आघात तुझी लीला. जाळणारा सगळं जाळाला होता, पण जाळताना मात्र त्याच्या मनात भक्ती जागृत झाली. आणि त्याने विठ्ठल रुक्माईची मूर्ती बाहेर आणून ठेवली. राम कृष्ण हरी. अहो, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय की. त्या निमित्तानं इंदू आपल्या घरी येणार आहे. राम कृष्ण हरी. इंदू, घरी चल. इंदू घरी ये ना. चला विठुराया, व्यंकू महाराजांच्या घरी म्हणजे माझ्या पंढरपुरी चला. विठुराया मागे राखा. हे सामान उचल आणि आपल्या वाड्यात देऊन टाक. इतक्या वेळेचे तू करायला पाहिजे ते मी करतोय. 3 माणसं जड नाहीत आपल्याला.
आणि विठूची वाडी जमीन जुमला शेती संपत्ती सोनं नाणं हे कोणासाठी आपल्या सगळ्यांसाठी हा केलवर दुर्री मेलो असतो ना बरं झालं असतं हा अगं हे बघ बायकोनं कुंकुवाचा मान वाढवायचा असतो कुंकू पुसायची भाषा करायची नसते कळलं कर पुण्याचा संचय तर होईल या नवऱ्याचा जय त्या पोरीला घरामध्ये घ्यायची हिंमत नाही कशी गेली तुम्ही ए, जीती हुई बाजी अंताजी ती पोरगी घरामध्ये येऊन मिरं वाटेल माझ्या डोक्यावरती त्या नालायक काढीसाठी बायकोला विरोध करताय लाज नाही वाटत तुम्हाला आ? मी साधी सुधी नाही येण्या डोक्याची आहे मी ती पोरगी घरामध्ये आली ना तर मी काही पण करू शकते हा? काही पण मारल तिला डोकंच पडून टाकेन तिचं पाप वाढवायचं नाहीये आधीच पापाचा घडा भरलाय मला गोत्यात नको आलो तू अहो मी नाही तुम्ही गोत्यात आणलीत मला की करडेसाठी तुम्ही मला विरोध करताय हा मला विरोध करता तुम्ही दिवस रात्र मेहनत करते ती पोरगी घरातनच काय गावातनं कशी निघून जाईल आणि तिला माझ्या डोक्यावरती आणून बसवताय का तुम्ही हा ग माहितीये मला का आणि कशासाठी मी तिला इथं आणलंय हा इस्कोट केलाय तुम्ही हे तुझा प्रॉब्लेम काय आहे? इनमिन 3 लोक आहेत ती सुशीला तुझं आणि तिचं तर लय गुळपीट आहे प्रॉब्लेम सॉल्व तेव्हा दत्तो किडमिडे तेव्हा नाईट ड्युटीला जातो तो रात्री झोपायला नसणार राहिली ती इंदू ती छोट पिल्लू कुठेही कापऱ्यामध्ये पडून राहील हा काय प्रॉब्लेम काय आहे हे बघ आजच्या निर्णयामुळं माझं पुण्य वाढलेलं आहे आणि टीव्हीवर दिसलो त्याच्यापेक्षा आज काकणभर मान आज वाढलाय आज हा काय बोलताय कळताय का तुम्हाला विषय इव्हेंट पुण्य वाढव बालिके पुण्य वाढव हा आओ आओ या पोरीला घरात आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आता ह्या पुढं जे काही महाभारत घडल त्याची जिम्मेदारी माझी नाही कळ माझी नाही